मराठी बॉक्स ऑफिसवरती नवीन आठवडा चालू झालेला आहे. 25 एप्रिल 2025 रोजी जवळपास 3 मराठी चित्रपट रिलीज झालेले आहेत. 2 तर तुम्हाला नक्कीच माहिती असतील. त्यापैकी एक झापूक झुपूक आणि दुसरा म्हणजे की देवमाणूस. आणि यानंतर तिसरा चित्रपट रिलीज झालेला आहे हलगट नावाचा, ज्याला की कोणीच माहिती नाही, काही PR नाही, काहीच नाही त्या चित्रपटाचं. तर या व्हिडिओमध्ये आपण या सर्व चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहूयात. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता सर्वात पहिले तुम्ही ज्या चित्रपटासाठी एक्सायटेड आहात, मॅक्झिमम जण एक्सायटेड आहेत, त्याचं कारणही तसंच आहे की खूप चांगल्या लेवलवरती या चित्रपटाचं प्रमोशन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. स्वतः या चित्रपटाचा जो लीड ॲक्टर आहे, चित्रपटाचे डायरेक्टर आहेत, त्यांनी स्वतः खूप ठिकाणी जाऊन प्रमोशन जे आहे ते केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच हा चित्रपट चांगला बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे ते करेल. चित्रपटाचं नाव आहे बघा झापूक झुपूक. तर झापूक झुपूक या चित्रपटाचं जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर या चित्रपटाचं मी जेवढं प्रेडिक्शन केलं होतं, मी जर माझा प्रेडिक्शनचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात जवळपास या चित्रपटानं कमाई जी आहे ती केलेली आहे. हा चित्रपट जो आहे याचे बजेट जवळपास ॲप्रॉक्सिमेट 5 कोटी रुपये आहे. म्हणजे चित्रपटाला तयार करण्यासाठी 5 कोटींचा खर्च लागलेला आहे. रिव्ह्यूज जर सांगायला गेलं तर मिक्स रिव्ह्यूज आहेत. जसं की मी कालही म्हटलं होतं की काही जणाला हा चित्रपट आवडत आहे, तर काही जणाला हा चित्रपट तेवढा साजेसा जे आहे ते वाटत नाही. आता बॉक्स ऑफिस कलेक्शन जर सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी या चित्रपटाने नेटमध्ये जवळपास ॲप्रॉक्सिमेटली 24 लाखांची कमाई केलेली आहे. आणि हाच आकडा जवळपास टोटल इंडिया ग्रॉस कलेक्शनमध्ये 27 लाख रुपयांवरती गेलेला आहे. पहिल्या दिवशीची कमाई या चित्रपटाची 27 लाख रुपये जी आहे ती झालेली आहे. हे तर झालं आता झापूक झुपूक या चित्रपटाविषयी. यानंतर आता दुसरा मूव्ही ज्याचं की नाव आहे देवमाणूस. याविषयी जर सांगायला गेलं तर देवमाणूस या चित्रपटाला बऱ्यापैकी चांगले रिव्ह्यूज जे आहे ते भेटले आहे. भले एक ॲडॅप्टेशन असला वध या चित्रपटाचा, तरी बऱ्यापैकी ऑडियन्स या चित्रपटाला लाईक करत आहे. परंतु खूप जणांच्या प्रेफरन्समध्ये देवमाणूस हा सेकंड स्पॉटवरती आहे पहिल्या दिवशी तरी, कारण कमाई चित्रपटाने तशा प्रकारचीच केलेली आहे. याही चित्रपटाचे बजेट जवळपास 5 कोटी रुपये आहे. आणि थोडाफार क्लॅश झाल्यामुळे नक्कीच देवमाणूस या चित्रपटाला स्क्रीन्स ज्या आहेत त्या थोड्याफार कमी भेटलेल्या आहेत. बघा अगोदरच हिंदीमधीलही 2-4 चित्रपट जे आहेत ते रिलीज झालेले आहेत. आता या चित्रपटाचे बजेट ॲप्रॉक्सिमेट 5 कोटी आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शन जर सांगायला गेलं तर देवमाणूस या चित्रपटाने पहिल्या दिवशी 14 लाख रुपयांची कमाई जी आहे ती केलेली आहे. नेटमध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी 14 लाख रुपये कमवलेले आहेत. तर हीच कमाई इंडिया ग्रॉस कलेक्शनमध्ये एकूण 15 लाख रुपयांवरती गेलेली आहे, जी की 5 कोटी बजेटच्या मनानं खूप लो ओपनिंग आहे दोन्ही चित्रपटासाठी, मी असं म्हणेन. म्हणजे आता यानंतर तिसरा चित्रपट म्हणजे की हलगट या चित्रपट जर बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगायला गेलं तर या चित्रपटाचं बजेटही अवेलेबल नाही. आणि नेमका हा चित्रपट कोणत्या लेवलवरती रिलीज केला आहे चित्रपटाच्या मेकर्सलाच माहिती, कारण की मलाही माहिती नव्हतं. जेव्हा मी बुक माय शोवरती जाऊन चेक केलं तेव्हा मला समजलं की हलगट चित्रपट रिलीज झालेला आहे म्हणून. या चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 0 लाख रुपये जे आहे ते झालेलं आहे. सचिन काय वेबसाईटवरतीही या चित्रपटाचं कलेक्शन 0 लाख रुपये जे आहे ते दाखवत आहे. तर नक्की तुम्ही या चित्रपटापैकी कोणता चित्रपट, कोणता मूव्ही बघणार आहात किंवा बघितला आहे तेही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला हा चित्रपट जो बघितलेला आहे तो आवडला का नाही तेही तुमचं मत मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थँक्यू.